गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खरं तर तुम्हाला माहीत आहे, एरवी मी बोलते, खूप बोलते, भागवतात 3-3 तासही बोलते, पण स्वामीजींच्या बद्दल बोलणं खूप अवघड आहे. हे 2016 साल आहे. जवळजवळ मला आठवतंय 30 वर्ष परमेश्वराच्या कृपेनं एका अतिशय दिव्य विभूतीच्या सानिध्यामध्ये राहण्याचं भाग्य मला मिळालं. ज्या अतिशय लहान वयामध्ये आपल्याला शाळेतलं शिक्षण, शाळेतले शब्द सुद्धा कळत नाहीत. वेद, उपनिषद, वेदांत शास्त्र, आचार्य, भगवद्गीता, धर्म, संस्कृती, परंपरा, ज्ञान, अद्वैत तत्वज्ञान, मोक्ष, मुक्ती, संसार, बंधन असे कुठलेच शब्द ज्याचा शब्दार्थ सुद्धा आपल्याला आकलन होत नाही, अशा या अतिशय लहान वयात परमपूज्य स्वामीजींचं मला दर्शन झालं. आणि आज जे काही आहे ते केवळ स्वामीजींच्यामुळे आहे. याचं कारण 30 वर्षातलं सांगणं खूप अवघड आहे. अनेक प्रसंग आहेत. सगळ्यांनी आपापल्या परीनं, या मोठमोठ्या मान्यवरांनी सुद्धा त्यांचे अतिशय भावनिक अनुभव सांगितले. पण मला माहीत आहे, याहीपेक्षा आणखीनही असे अनेक अनुभव त्यांच्याकडे आहेत, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीजवळ आहेत. तसं माझ्याजवळ सुद्धा आहे. मुळे सरांच्या भाषेत स्वामीजींनी मला सुद्धा खूप जीव लावलेला आणि यामुळं मी आत्ता खूप स्वाभिमानाने सांगते की तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा मी स्वामीजींना जास्त ओळखते. वैयक्तिक प्रसंग, वैयक्तिक अनुभव हा एक खूप वेगळा भाग असतो. पण आज ज्या वेळेस शास्त्रकार सांगतात, गुरूंच्याकडे कधी व्यक्ती म्हणून पाहू नये, आणि हे एक वाक्य शास्त्राचं समोर ठेवून जर स्वामीजींचा विचार करायचा झाला तर मला सतत असं वाटतं की सगळेच संत, आदरणीय आप्पासाहेबांनी सांगितलं, सद्गुरू ही एक सुद्धा इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे, एक प्रचंड मोठी अशी एक संस्था आहे, वटवृक्षाप्रमाणे, की ज्या वटवृक्षाखाली हजारो जीवांनी यावा आणि विसावा घ्यावा, असा हे प्रचंड मोठा वटवृक्ष म्हणजे सद्गुरू असतात. मला आठवतंय, खूप वर्षांच्या पूर्वी तुमच्यापैकी इथं सगळेजण आहेत, आपण हिमालयाच्या यात्रेला गेलो होतो, केदारनाथच्या वाटेवर होतो. मला आठवतंय, सगळेजण खूप दमले होते आणि आपण रोज संध्याकाळच्या वेळेस सत्संग करत असू. एकदा असेच सत्संग करत बसलेलो असताना आपल्याला ज्यांनी नेलं ते बापू माझ्याजवळ होते आणि आपण सगळे दमलो होतो. खूप काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळेस त्यांच्या मुखातून एक वाक्य आलं, माताजी, आज स्वामीजींची आठवण येते, आपण किती भाग्यवान आहोत, एखाद्या हिमालयासारखे स्वामीजी आज आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत. सद्गुरू हे हिमालयासारखे असतात. हिमालयासारखी उंची त्यांच्याकडे असते, अथांग सागरासारखी खोली सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये असते. आणि याहीपेक्षा आणखीन जर विचार केला, सगळे साधू संत प्रत्यक्ष ईश्वरच एक उपाधी, एक विशिष्ट शरीर असं एक धारण करतो, की ज्या उपाधीमधून ईश्वर त्याला आवडणारं कार्य, त्याला पाहिजे असणारं कार्य, जसा एखादा बॉस त्याचा एक खूप चांगला जर काय म्हणूयात सेक्रेटरी असेल तर त्याच्याकडून तो बरोबर त्याला जसं पाहिजे तशा कितीतरी इन्स्ट्रक्शन्स देऊन त्याला जसं पाहिजे तसं कार्य तो करवून घेतो. तसं या विश्वामध्ये ईश्वर हा सगळ्यांचा बॉस आहे आणि तो अशा या संतांच्या विभूतींना या ठिकाणी पाठवतो आणि त्याला जसं पाहिजे तसं कार्य या उपाधीकडून वर्षानुवर्ष करवून घेतो. आणि म्हणून सद्गुरूंचं कार्य हे शारीरिक स्तरावर तर असतंच,
जन्म घातलेल्या आईपेक्षाही सद्गुरू जास्त प्रेम लावतात, हे आत्ता या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं. भगवान गीतेमध्ये सुद्धा वर्णन करताना सांगतात, बाह्य ज्ञानी मनुष्याच्या क्रिया काही वेळेस सामान्य अज्ञानी माणसासारख्या दिसतात. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी. आपल्याप्रमाणेच खाणं पिणं उठणं झोपणं या सगळ्या क्रिया शारीरिक स्तरावर सारख्या असतात. यानंतर या सद्गुरूंचं या संतांचं दुसरं कार्य असेल तर त्यांनी मानसिक स्तरावर केलेलं कार्य. प्रत्येक जीवाची माणसाची मन बदलणं, आत्ताच आप्पासाहेबांनी त्याला शब्द वापरला फार सुंदर इंग्लिशमध्ये, मॅनेजमेंट ऑफ माइंड. माणसाची मन बदलण्याचं कार्य हे संत आणि सद्गुरू अखंड करत असतात, की जे कार्य कुठंही विश्वामध्ये घडवलं जातं. कारण बाकी सगळं बदलणं फार सोपं आहे. विश्व बदलणं सोपं आहे, विषय बदलणं सोपं आहे, घरं बदलणं सोपं आहे, नोकऱ्या बदलणं सोपं आहे. तुम्ही कालपासून पाहताय, काल मंडप गळत होता, आज आपण अरेंजमेंट बदललेली आहे. अशा सगळ्या अरेंजमेंट रिअरेंजमेंट सगळं बदलणं सोपं आहे. पण जगात सगळ्यात अवघड असेल तर माणसाचं मन बदलणं, आणि ते सगळ्यात अवघड कार्य साधू संत करतात. हे त्यांचं मानसिक स्तरावरचं कार्य आहे. यानंतर बौद्धिक स्तरावरचं अतिशय महान कार्य आहे, की ज्याच्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू युगायुगामध्ये भगवान व्यासांच्या रूपानं ज्ञानावतार घेतात. या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्यानं एकच सांगितलं स्वामीजींच्या बद्दल, आणि ते म्हणजे स्वामीजी म्हणजे निखळ नॉलेज. मुळे सरांनी फार सुंदर सांगितलं, इथं गंडे तंडे कुठल्याही दुसऱ्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. कुणी चुकून विचारलास तर स्वामीजी इतकं दुर्लक्ष करतात की पुन्हा माणसानं तो विचारूच नाही. किंवा सांगतात, कोणीतरी विचारतं, स्वामीजी हे असं असं झालेलं आहे, होईल का? मी पुष्कळ वेळेला संवाद ऐकलेले आहेत जवळ असल्यामुळं. स्वामीजी सांगतात, असं कर, एखाद्या गुरुजींना भेटा, त्यांना दक्षिणा द्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर विचारा. त्याच्यावरून समजतं की या ठिकाणी स्वामीजींनी वर्षानुवर्ष जे कार्य केलं, बौद्धिक स्तरावर आपल्या सगळ्यांच्या बुद्धीची भूक भागवलेली आहे. माणसाच्या शरीराला भूक लागतेच, मलाही माहिती आज लागलेली आहे. शरीराची भूक, 2 घास खाल्ले जे काही मिळेल. भूक नसली लागली की आपले खूप नाटकं असतात, हे आवडत नाही ते आवडत नाही. पण या ठिकाणी नर्मदा परिक्रमा केलेले अनेक जण आहेत, उदय भाऊ आहेत, त्यांनाही नक्कीच समजेल. नर्मदेच्या काठी गेलो ना की जे आवडत नाही, जे काही मिळेल, साधा बिन दुधाचा काळा चहा मिळाला गरम तरी सुद्धा इतकं बरं वाटतं. ती ईश्वराची मोठी कृपा वाटते. म्हणून शरीराची भूक भागवणं सोपं आहे, पण माणसाच्या बुद्धीची भूक, याचं कारण या विश्वामध्ये सगळ्या जीवमात्रांच्या मध्ये केवळ माणूस हाच बुद्धिमान माणूस आहे. नव्हे, बुद्धी असल्यामुळेच त्याला माणूस असं म्हटलं जातं. मननशीलात मानवः इति. जो विचार करू शकतो, ज्याची बुद्धी अखंड 24 तास, एक वेळ शरीर झोपेल पण काही माणसं झोपल्यावर सुद्धा विचार करतात. बुद्धीनं विचार करणारे लोक, बुद्धिवादी असणारे लोक, बुद्धिवादी लोक आणि बुद्धिमान लोक या 2 शब्दामध्ये फार अंतर आहे. परंतु बुद्धिवादी असोत किंवा बुद्धिमान वर्ग असो, या सगळ्यांच्या बुद्धीची भूक आजपर्यंत जर भागवली असेल, आज शिक्षण क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणतंही बाह्य ज्ञान मनुष्याच्या बुद्धीची भूक भागवू शकत नाही. तर या बुद्धीची भूक केवळ आणि केवळ आमचं सगळं जे अध्यात्मशास्त्र आहे, आमची वेद, आमची उपनिषद, आमची भगवद्गीता, भगवंतांनी जिचा उपदेश रणांगणावर दिला, हे ज्ञानच आमच्या बुद्धीची भूक भागवतं. आणि असं हे महान कार्य या विश्वामध्ये ईश्वराच्याच आदेशानं
अनादी काळापासून ही जी अव्याहतपणानं आलेली गुरुशिष्य परंपरा, जी आमच्या हिंदू संस्कृतीचा प्राण आहे, याच संस्कृतीनं, याच परंपरेनं हे ज्ञान आमच्या पर्यंत आलेलं आहे. आणि आज मला जर सांगायचं असेल, गेली 30 वर्ष स्वामीजींना भेटलेल्या पहिल्या दिवसापासून, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांची ओळख जवळजवळ 99% आपल्या सगळ्या साधकांची ओळख प्रवचनांच्या मध्येच झालेली आहे. नगरला प्रवचन झालं होतं आणि तिथंच ज्या वेळेस स्वामीजींचं ज्ञान ऐकलं, त्याच वेळेस साधू आणि संत या बौद्धिक स्तरावर कसं कार्य करतात आणि माणसाची नव्हे सगळ्या विश्वाची या ज्ञानाची भूक कशी भागवतात याची जाणीव झाली. आणि हेच कार्य गेली 30 वर्ष स्वामीजी या सगळ्या समाजामध्ये, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, आत्ता सरांनी सांगितलं, पहिली काही वर्ष स्वामीजींनी अमराठी प्रदेशामध्ये, हैदराबादमध्ये हे प्रचंड मोठं कार्य इंग्रजी माध्यमामधून केलं. तिथं ओम विद्यालय नावाची शाळाही स्थापन केली. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं स्वामीजी महाराष्ट्रात आले आणि तेव्हापासून अथकपणानं अखंड रात्रंदिवस, दिवसा स्वामीजी प्रवचन करतात, पुष्कळ वेळेला रात्री प्रवास करतात. आणि आजही या वयाला आम्ही नेहमी गमतीने म्हणतो, महाराजांनी मी, की स्वामीजी खोलीपेक्षा, आश्रमापेक्षा जास्त इनोवा गाडीतच राहतात. त्यांचा कितीतरी वेळ त्या गाडीमध्ये आणि प्रवासामध्येच असतो. आणि केवळ या ज्ञानाचा प्रचार हेच जीवनाचं ध्येय ठरवून, कारण ज्ञान असणं वेगळं आणि त्या ज्ञानाचा प्रचार होणं वेगळं. समुद्र आहे, पण त्या समुद्राच्या पाण्याचा आपल्याला तसा डायरेक्ट उपयोग होत नाही. उपयोग व्हायचा असेल तर ते पाणी वेगवेगळ्या विशिष्ट यंत्रणेमधून, नळांच्या मधून ज्या वेळेस आपल्या पर्यंत येतं, शुद्धीकरण होऊन त्याच वेळेस आपल्याला त्या पाण्याचा उपयोग होतो. वेद म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, पण ते आपल्या पर्यंत, आपल्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत समजावून देण्याचं कार्य अखंडपणानं साधू संत या विश्वामध्ये करतात. म्हणूनच आपल्या जवळ आळंदीमध्येच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी हे कार्य केलं. देहूमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हे कार्य केलं. आणि हे कार्य करून एक अतिशय भव्य या ज्ञानाची, कारण ज्ञान म्हणजे केवळ शाब्दिक ज्ञान नव्हे, या ज्ञानाची एक विशाल दृष्टी ज्ञानदेव आपल्याला देतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. ज्ञानदेव ज्यावेळेस प्रार्थना करतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. संतांचा हा ज्ञान देण्यामागचा संकल्प असतो. संत तुकाराम महाराज पोट तिडकीनं सांगतात, बुडती हे जन देखवे ना डोळा. सगळ्या संतांनी या ज्ञानाचा प्रचार जर केला असेल, त्याच्या मागचं प्रयोजन एकच, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या संसार सागरामधून मुक्त करणं. या 3 स्तरांच्यावर तर संत कार्य करतातच, पण याही पेक्षा अतिशय प्रभावी ते साधन आणि अस्त्र वापरत असतील. 30 वर्षांच्या अनुभवानं मी सांगते, बाकी कुणाचं काही जीवन मला माहीत नाही. लहानपणापासून स्वामीजींनी जे शास्त्र शिकवलं ते शास्त्र, आणि ज्या शास्त्रानं या ईश्वराचं सगुण निर्गुण स्वरूप दाखवलं, त्या सगुणावर कसं प्रेम करावं हे दाखवलं, अशी ही सगळी परंपरा. आणि हे संत सगळ्या शेवटचं शस्त्र वापरत असतील तर ते म्हणजेच याही आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या प्रकारांच्या पेक्षा प्रभावी म्हणजे स्वतःचं आचरण. शारीरिक स्तर, मानसिक स्तर, बौद्धिक स्तर याही पेक्षा सगळ्या संतांचं कार्य जर झालं असेल या आपल्या भारत भूमीमध्ये, तर त्यांच्या आचरणामधून अधिक कार्य झालेलं आहे. केवळ त्यांच्या ग्रंथांमधील शब्दानं आपल्याला प्रेरणा मिळत नाही, पण त्या शब्दांच्या सारखं ज्या वेळेस वागणं दिसतं, आचार धर्म दिसतात, त्याच वेळेस त्या ठिकाणी माझा देह नव्हे, माझं
मस्तक नतमस्तक होतं. म्हणूनच संत म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पाऊली ते देखणी जी स्वस्ती पद्मे रेखिती आणि वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. फार सुंदर मराठी ओळी आहे. आज समाजामध्ये अशी चरणं फार कमी आहेत जिथं आपण नतमस्तक व्हावं. कारण काही वेळेला ज्ञान आहे, शाब्दिक विद्वत्ता आहे, बाकी सगळं आहे, पण जर आचरण नसेल, समर्थ सांगतात वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. माणसाजवळ आचार पाहिजे. आणि संतांनी आपलं सगळं जीवन, म्हणून आपले सगळे संत, आपली सगळी परंपरा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठी परंपरा आहे. संत श्रेष्ठ गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, गोंदवलेकर महाराज असतील, अक्कलकोटचे स्वामी असतील, तुम्ही पहा त्यांचा सगळा उपदेश नव्हे, ते स्वतःच म्हणजे एक मोठी संस्था होते. आणि त्यांनी इतकं अफाट कार्य केलं की देह गेल्यानंतर सुद्धा हजारो लाखो जीवांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं कार्य केवळ त्यांचं जीवन करत राहतं. आणि म्हणून या आचार धर्मांच्या मधून संत आपल्याला शिकवत असतात. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं परमेश्वरानंच अशी एक दिव्य विभूती आपल्यामध्ये ठेवलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष त्यांचं सानिध्य, त्यांचं ज्ञान, परमपूज्य स्वामीजींचा अनुभव स्वामीजी मुक्त हस्तानं वाटत आहे. जशी गंगा स्वतः वाहत राहते, आपण त्या गंगेतलं पाणी प्राशन करावं की नाही, किती करावं हे आपल्यावर अवलंबून आहे. तेव्हा अगदी सुरुवातीला मला असं वाटतंय नाशिकच्या तात्यासाहेबांनी सांगितलं, जेवढं शक्य आहे तेवढं स्वामीजींच्याकडून ज्ञान घ्यावं. शेवटपर्यंत परमपूज्य स्वामीजींना ईश्वरानं भरभरून सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली. सहस्रचंद्र दर्शन सोहळा, स्वामीजींना खूप उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभावं अशी आम्ही सर्व साधक परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. स्वामीजींनी असेच आम्हाला आशीर्वाद द्यावेत, असंच दिव्य ज्ञान देत राहावं अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी थांबते. ओम तत्सत.